परिसरातील अनुसया नगर या ठिकाणी आज आपण महाशिवरात्र निमित्त इथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी आज आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत। ॲडव्होकेट युवराज शिंदे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। विविध धार्मिक कार्यक्रम ते या ठिकाणी ठेवतच असतात, त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसं पाहायला गेलं तर भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतोय। आज आपण येथील भाविकांशी पण चर्चा करणार आहोत आणि महाप्रसादाचं पण जे काही या ठिकाणी प्रसाद ठेवलेले आहे त्याचा देखील स्वाद हे नागरिकांना कशा पद्धतीने जाणून घेतलेलं आहे, त्यांना कशा पद्धतीने आवडलेलं आहे, आपण हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत आता स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या ठिकाणी कार्यक्रम कशा पद्धतीने होतात आणि काय। नमस्कार ताई, मला सांगा की या ठिकाणी आता महाशिवरात्र निमित्त मोठा उत्सव बघायला भेटतोय, तर काय सांगणार या कार्यक्रमाबद्दल? आम्ही दरवर्षीच या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव करतो। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही शृंगार आरती करतो, तसंच दर सोमवारी देखील इथं खूप मोठी आरती असते। आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण महाशिवरात्रीला आम्ही 3 दिवस आमचा कार्यक्रम चालू होता। भजनी मंडळाचं भजन झालं, शिवतांडव झालं, परत असे विविध हरिपाठ झाला। म्हणजे आम्ही खूप सारे कार्यक्रम घेतो आणि खूप छान वाटतं आणि परिसरातील सर्व नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात इथं उत्साह असतो कार्यक्रमासाठी। तर कोणाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी हॅलो, होतात? आम्ही नर्मदेश महादेव मंदिराचे तिथं रम्यमय दरवर्षाप्रमाणे पारायण, हरिपाठ, युवराज भाऊ मित्रमंडळाच्या निमित्ताने इथे भरपूर कार्यक्रम केले जातात। त्यामुळे सगळे महिला वर्ग, पुरुष वर्ग, बालमित्र सर्व काही भक्तिमय वातावरण होऊन जाते इथे। तर अजून काय सांगणार या ठिकाणी जे काही कार्यक्रम आहेत, आता भक्तिमय वातावरणात तुम्ही पण आहेत, काय वाटतं वातावरण बघून? खूप प्रसन्न वाटतं आणि दरवर्षी आमच्या या नर्मदेश्वर मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। दरवर्षी इथे भजनाचा कार्यक्रम होतो, शिवतांडव घेतले जाते मातृशक्ती ग्रुपचे आणि विविध कार्यक्रम साजरे करतो आम्ही इथे। पारायण अजून काही विशेष कार्यक्रम असतात का नागरिकांसाठी? सगळे उत्साहाने करतात, म्हणजे सगळे येतात बाहेरचे लोक वगैरे। हरिपाठ, पारायण, महाशिवरात्री झाली, तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय कार्यक्रम या ठिकाणी झाला? महाशिवरात्रीच्या दिवशी हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम होता, तांडव नृत्य होतं, रात्री शृंगार आरती वगैरे सगळं केलं गेलेले। आता भंडारा वगैरे सार्वजनिक भंडारा पण केलेला आहे। तर काय सांगणार, किती भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात दरवर्षी? तरी 1 ते 1,500 भाविक येतात दरवर्षी भंडाऱ्यासाठी। आणि नियोजन हे कशा पद्धतीने केलं जातं, काय सांगणार? सगळे एकत्र येतात, सगळे मिळून मिसळून हा कार्यक्रम साजरा करतात। सगळ्यांचं सामूहिक हे असतं। कल्याण रोड अनुसया नगरातील श्री नर्मदेश्वर महादेव शिवालयात महाशिवरात्री साजरी। भजन, शिवतांडव, महाआरती आणि महाप्रसाद वाटपाचा भक्तिमय सोहळा संपन्न। सण उत्सवांमधून संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपला जातो। ॲडव्होकेट युवराज शिंदे। कल्याण रोडवरील अनुसया नगर येथील श्री नर्मदेश्वर महादेव शिवालयात महाशिवरात्री सणानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला, तर सायंकाळी दुर्गा भजनी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रमाने भक्तिरस निर्माण झाला। या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट युवराज शिंदे म्हणाले, आपले सण उत्सव फक्त धार्मिक नसून ते समाजाला एकत्र बांधणारे आहेत। सणांमधून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जोपासला जातो। कैलासवासी दिलीप शिंदे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या मंदिरामुळे परिसरात भक्तिमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले। ते पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी नागरिकांच्या सेवेसाठी कायम उभा आहे। धार्मिक, सामाजिक आणि विकासाच्या कामांमधूनच समाजातील एकजूट मजबूत करण्याचा प्रयत्न करत राहील। महाशिवरात्रीनिमित्त शिव मातृशक्ती ग्रुपच्या वतीने श्री शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रम तसेच महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप ॲडव्होकेट सचिन जगताप यांच्या हस्ते पार पडले।
आता माझ्यासोबत ऍडव्होकेट युवराज शिंदे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ हे किती वर्षापासून नागरिक घेत आले आहेत आणि महाशिवरात्र निमित्त या ठिकाणी कार्यक्रमचा उत्सव होतो भक्तिमय वातावरणात, हा किती वर्षांपासून चालू आहे, किती एकोप्याने या ठिकाणी नागरिक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात, हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम स्वागत न्यूज टुडे 24 मध्ये. मला सांगा, हा जो इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे शिवरात्र निमित्त, हा किती वर्षापासून चालू आहे? हा साधारण 3 वर्षापासून इथं कार्यक्रम आमचे महाप्रसादाचा लाभ चालू आहे सगळ्या जनतेला. कारण की मंदिर स्थापन होऊन आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून इथं महादेवाची आम्ही स्थापना केली, मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून इथं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. आमच्या पूर्ण अनुसायनगर असन, शिवाजीनगर असन, इथून भाविक भक्त मोठ्या संख्येने सर्व उपस्थित असतात. कार्यक्रम एकदम चांगला होतो. प्रसादाला पण भरपूर नागरिक बरं, येत किती असतात. संख्येने नागरिक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात? साधारण 2 ते 3 हजार नागरिक येत असतात. एवढी जी व्यवस्था आहे कशा पद्धतीने केली जाते? आमचे जे आहे परिसरातले आमचे 21 सभासद आहेत. आमचे स्थानिक लोकांचं आमचं पूर्ण मंडळ आहे. उत्सव समिती आमचे अध्यक्ष सुधाकर बोल्ले असतील, उपाध्यक्ष रवींद्र मुंडलिक असतील, तसेच आमचे मार्गदर्शक सतीश लगड असतील, अमोल मच्छा असतील, निपल पिल्ले असतील. सर संपूर्ण परिसर आमचा एकीने राहून एकजुटीने हा कार्यक्रम आम्ही पार पडतो. बरं, मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीमध्ये आपण उमेदवार होता, आपण उभे राहिला होता, तर एवढे सामाजिक कार्य करून, धार्मिक कार्य करून, जे नागरिकांना वेळोवेळी अडचणीत मदत करून या निवडणुकीत आपल्याला अपयश का बरं आलं? या निवडणुकीत असं झालं मॅडम की मी हा जो वार्ड आहे आमचा कल्याण रोड परिसरातील जो हा वार्ड आहे, हा गेल्या 25 वर्षापासून इथं आमचा राष्ट्रवादीचा नगरसेवक नाहीये. नगरसेवक नसल्यामुळं इथं जे पहिल्यापासून सेनेचा इथं प्राबल्य राहिलेलं आहे आणि महापौर सेनेचा होता, त्यामुळे चांगल्या प्रमाणात त्यांनी कामं पण केले होते. आम्ही संग्राम भाईंच्या मार्फत चांगले जेवढं करता येईल तेवढं नागरिकांना सोय देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी बी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आणि त्याच्यामुळेच मला 2 नंबरचे मतं या परिसरात पडलेले आहेत. आणि तसं पाहिलं तर आम्ही आमदारांच्या मार्फत खूप निधी, इथं 3 कोटीचा निधी मी पहिल्यापासूनच सांगत होतो की नागरिकांना, माझ्या प्रचाराची ती यंत्रणा तशी होती की 3 कोटीचा आपण निधी संग्राम भाईंनी मला दिला. 15 वर्षापासून आम्ही संग्राम भाई एकजुटीने आम्ही इथं त्यांच्या मार्फत काम करतो. जे संपूर्ण मला आज उभं केलं ते आमदार संग्राम भाईमुळे मी आज उभं राहिलो. तर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आता कोणत्याही पदावर नसताना जर काही सामाजिक नागरिकांना तुमची मदत लागली तर हे कोणत्या कार्याने आणि कशा पद्धतीने आपण कराल? जरी पद नसलं तरी, आता माझ्याकडे इथून मागं पण काही कोणतं पद नव्हतं, पण आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर कामं केली. तेच हा सामाजिक वारसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असाच अखंड चालू राहणार आहे. त्यामुळं आम्हाला जरी पद नसलं, जरी आमचा निसटता पराभव जरी झालेला असला तरी पण भाईंच्या मार्फत आम्ही ही जी जनसेवा ही चालूच ठेवणार आहोत. तर काय सांगणार, यावेळेस जे मतदार विकला गेला की विकासाच्या कामावर त्यांनी मतं दिली? यावेळेस मतदार विकला गेला असं नाही म्हणता यायचं. मतदारांनी मला भरघोस मतं दिले. माझे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माझे सर्व नागरिक माझ्या बरोबर उपस्थित होते. सर्व माझ्या संघ प्रचाराला होते. चांगले मतदान मला झालं नागरिकांचं. आमचा भाग हा जसा 15 नंबर आणि 9 नंबर आहे, या दोन्ही ह्याच्यात मध्ये अडकलेला आहे. काही नावं आमचे 15 मध्ये आहे, काही नावं 9 मध्ये आहे. त्यामुळं हे जरा थोडं आमचं हे झालं. आणि तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचे आमचे 2 माझे नगरसेवक या वार्डात राहिले आणि एक नगरसेवक होते, ते पण होते. मीच ह्याच्यात नवीन असल्यामुळं, त्यामुळं मला जरा थोडं जरा कच्चा असल्यामुळे मला इथून पुढे आपलं पाऊल काय असेल? इथून पुढे तसं आता मला प्रत्येक नागरिक असं चर्चा होते की तुझा हा जो पराभव झाला याला कारणीभूत आमची बंडखोरी. आमचं राष्ट्रवादीचेच आमचे एक ज्येष्ठ नागरिक आहे अरविंद शिंदे म्हणून, त्यांनी त्यांची सून मुलगी त्यांनी माझ्या मिसेस उभी होती त्यांच्या विरोधात दिली. जर ही बंडखोरी जर झाली नसती तर मी चांगल्या मताने निवडून आलो असतो. पण आता याला नाईलाज आहे की त्यांनी आता ते काय त्यांनी ऐकलं नाही. काय सांगणार तुमच्या आणि त्यांच्या नातेसंबंधाबद्दल? काय सांगणार आता जे बंडखोरीबद्दल आपण माझ्यासोबत बोलला, त्याचं नातं किंवा मग ते फक्त निवडणुकीपुरतंच असं झालेलं आहे की आधी नाही, पण गेले 15 ते 20 वर्ष झाले या वॉर्डाची अशी स्थिती आहे आमच्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची. इथं हे जी बंडखोरी होती याला कारणीभूत मी त्या प्राध्यापक अरविंद शिंदे. गेल्या 15-20 वर्षापासून कोणी जरी आमच्या पक्षाचं उभं राहिलं की त्यांचे ते कायम खोड्या करतात, उभं राहतात. आमच्या मार्गदर्शक असतील, आदरणीय काका होते, त्यांच्या मार्गदर्शन झाले. ते आमचे ज्येष्ठ बरेचसे
आमचे काम त्यांनी केले होते, पहिले सगळ्या गोष्टी होते, काका होते. पण आता तशी वाढत विकास कामं आहेत का झालेले जसे नागरिकांना अपेक्षित आहे? तसे विकास कामं झालेले ते फक्त आमदार संग्राम भैया जगताप यांच्यामुळे झालेले आहेत. तसे विकास कामाचं त्या प्रमाणात काही झालेले नाहीये. जे झाले असून ते आमच्या भागात तर फक्त आमदार साहेबांनीच कामं केलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम झालेले आहे. तर आता महाशिवरात्रीनिमित्त भक्तांसाठी 1-2 शब्द आपले. तर महाशिवरात्रीला आता हे जे भक्त आहेत आमच्या इथले संपूर्ण परिसर जो एकोपाने एक कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो, श्रावणात पण घेतो, महाशिवरात्रीला घेतो. हे असंच अखंड सुरू राहणार आहेत आणि याला आमचे संपूर्ण कुटुंब आहे, आमचं सगळे एकत्र राहून हे सर्व कार्यक्रम आम्ही घेतो. त्यामुळे मला इथल्या स्थानिक आमचे सगळे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळे आमचे पदाधिकारी असतील मंडळाचे, त्यांचं सहकार्यामुळे हे कार्यक्रम होतात सगळे. यावेळी महापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, नगरसेवक श्रीपाद छिंदम, नगरसेविका मयुरी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरातील शिवभक्तांनी हर हर महादेव या जयघोषात आरती केली. महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री नर्मदेश्वर महादेव शिवालय भक्त मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बोल्ली, उपाध्यक्ष रवींद्र मंडलिक, सचिन शेषराव आगळे, खजिनदार दत्तात्रय मुत्याल, कार्याध्यक्ष अमोल मच्चा, उपखजिनदार श्रीनिवास इप्पलपेल्ली, सतीश लगड, गणेश बेरड, बद्रीनाथ आठरे, विनोद सुरम, शंकर शिरसूल, योगेश बोल्ली, भक्त आणि नागरिकांनी महादेवाला अभिषेक अर्पण करत भक्तिभावाने पूजा केली आहे. मंदिर परिसरात दिवे आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती. माझ्यासोबत आता मंडळाचे अध्यक्ष आहेत सुधाकर बोल्ली सर. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. काय सांगणार सर, जे काही महाशिवरात्रीनिमित्त आपण या ठिकाणी भक्तिमय वातावरणात जे काही कार्यक्रम घेतात, यामध्ये जास्त युवा पिढीचा प्रतिसाद दिसतो की अजून आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत त्यांचा जास्त दिसतो? यामध्ये युवांचं पण भरपूर सहकार्य आहे आणि ज्येष्ठांचं पण भरपूर सहकार्य आहे. त्यामुळे यांनी वर्गणीला पण काय अडचण येत नाही, स्वतःहून सर्वांनी आणून देतात. त्यामुळे आमचे कार्यक्रम सगळे व्यवस्थित पार पडतात. मान्य संग्राम भैया जगताप यांच्या याच्यामुळे सगळं मार्गदर्शनाखाली सगळे कार्यक्रम होतात. तर काय सांगणार व्यवस्थापनाबद्दल, काय सांगणार? व्यवस्थापन एकदम चांगले. तुम्ही पाहता सगळे लोक भरपूर जेवू राहिले, स्वयंपाक पण चांगला झालेले, कुठे काय अडचण नाही, काय नाही, सगळे व्यवस्थित आहे. ओके, धन्यवाद. अजून कोण बोलणार आहे? तुम्हाला माहिती? हॅलो, बोल. तर मागच्या 2 वर्षाखाली आपण या मंदिराची स्थापना केलेली आहे. श्री नर्मदेश्वर महादेवाची स्थापना केली होती आपण. ओंकारेश्वरवरून आपण ही मूर्ती आणलेली आहे. राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते आपण ही प्राणप्रतिष्ठापना केलेली. ॲडव्होकेट युवराज भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्त आपले धार्मिक कार्यक्रम असतात. त्याच्यानंतर श्रावणमध्ये आपले 30 दिवस सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये अभिषेक असतो. त्याच्यानंतर आपल्या महाशिवरात्रीच्या संध्याकाळी रुद्राभिषेकचा हा पर्व झालेला आहे काल रात्री. त्याच्यामध्ये आपण 21 द्रव्यांचा महाअभिषेक घातला होता. त्याच्या बहुसंख्य लोकांचा गर्दी इथं जमा आलेला होता. आणि आज सुद्धा या महाप्रसादाच्या गर्दीला 3 ते 4 हजार लोकांचा गर्दी आहे. हे सगळं झालेलं आहे युवराज भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली.